त्याप्रमाणे जे सांगितलं होतं ते खरं आहे. कुणबी दाखले खोटे, खरे कुणबी आहेत त्यांचं एक एक समित्या नेमल्या आणि त्यांच्याकडून तेलंगणाचे तपास त्यांना सगळ्यांना द्या, मराठवाड्यातल्या सगळ्यांना द्या, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना द्या, सगळ्यांना द्या, ते लाभांना चालले. आणि म्हणून काल स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, ज्यांनी खोटे दाखले दिले असतील आणि खोटे दाखले केले असतील त्या दोघांवर त्यांच्यावर कारवाई होईल. खोटे दाखले स्वतः आम्ही विधानसभेत सुद्धा दाखवलं, रॅलीत सुद्धा दाखवलं की कशा रीतीने खडाखोड करण्यात आलेले आहे, शाही बदललेले आहे, अक्षर बदललेलं आहे, कधी कू लावलेला आहे, कधी अगोदर कू, कधी नंतर कू. कू म्हणजे कुणबी आणि मध्ये खोटा खरं असेल हरकत नाही, ते आमचे बांधव आहेत पण खोटे त्याच्यावर कारवाई करण्याचं काल त्यांनी सांगितलं आणि ते दाखले तपासाचं काम सुद्धा ते करणार म्हणून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं. पुढे आता काही लोक काय करतात, ओबीसी मध्ये सुद्धा जायचं, तिचा फायदा घ्यायचा, मग पुढे इकॉनॉमिक रिसर्च क्लास म्हणजे 10%, मग तिकडे एखादं प्रमाणपत्र द्यायचं त्याच माणसाने तिकडे घ्यायचं. मग पुढे एससीबीसी 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं त्याच्यातही घुसायचं, तिकडं नाही तर तिकडं, तिकडं नाही तर तिकडं, 3 ठिकाणी एकच माणूस आरक्षण मागतोय. मग ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं त्याला आधार कार्डाची जोड द्या आणि त्याच्यावर नक्की करून टाका की तुला कुठलं पाहिजे. एकाला एकच आरक्षण मिळू शकतं, 3 ठिकाणी तो जाऊ शकत नाही. कारण ही काही खिरापत नाही, त्या पंक्ती बसलेल्या नाही, या पंक्तीतून त्या पंक्तीत, त्या पंक्तीतून त्या पंक्तीत हे चालायचं नाही. आणखी दुसरं एक सांगतो, यापूर्वी मराठा समाजासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती गेल्या 2 वर्षापासून काम करते आहे. त्याच्यामध्ये मग त्या 403 मुलांना, किती मुलांना फॉरेनला पाठवायचं, किती त्यांना शिष्यवृत्ती द्यायची, किती त्यांना घरं द्यायची, ज्यांना वसतिगृह नाही त्यांना किती पैसे वर्षाला द्यायचे, हे सगळं 2-3 वर्षापासून सुरू आहे. आमची मागणी होती की आम्हाला सुद्धा, आता त्यांची मागणी होती ओबीसीतून त्यांना द्या, आमचं मागणं आहे की त्यांना मिळालं ते आम्हाला द्या. आणि त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या ओबीसी मंत्र्यांची सुद्धा उपसमिती कमिटी नेमा, म्हणजे जे त्यांना मिळेल ते आमच्या लोकांना मिळेल. ती मागणी सुद्धा सगळ्यांनी मान्य केलेली आहे. आता त्यानंतर हे सगळे सोयरे, आता हे सगळ्या बरोबर आहे. सगळे म्हणजे काय, जे आपले सख्खे आहेत ते, आणि सोयरे म्हणजे काय, जे आपल्या पत्नीच्या बाजूचे असतील ते सोयरे. त्याचं म्हणणं सगळे सोयरे, त्यांना एकाला मिळालं का सगळे सोयरे. मग त्या सगळ्याचे वडील, वडिलांचे वडील, त्या वडिलांचं लग्न दुसऱ्याबरोबर झालेलं आहे ते पण घ्या, हे पण घ्या. आज सुद्धा आमचा शेड्यूल ट्राईब, आमचा शेड्यूल कास्ट, आमचा ओबीसी, त्याला प्रमाणपत्र हवं असेल तर 4-4, 5-5 महिने जातात हे घेऊन ये.
तो पुरावा आण, तो पुरावा आण. आता हा काय, हा पुरावा आहे का गाढावा आहे? काय आहे सगळ्यांना? हे काही चालणार नाही. आम्ही सांगितलं पूर्वीचे जे नियम आहेत ते हायकोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले, तिथं सुद्धा ते नियम पास झालेले आहेत, मंजूर आहेत. त्याप्रमाणे ते नियम सगळ्यांना लागू झाले पाहिजे. त्याप्रमाणे त्याच्यावर ठरलं, त्याच्यावर आम्ही काही वकिलांचं मत ते सुद्धा मानलं. आणखीन काही सॉलिसिटर त्यांची पण मतं आम्ही त्यांना देत आहोत. आणि त्यानंतर जे आहे त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना त्या अधिवेशन काळामध्ये एकत्र बोलवणार. त्याच्यामध्ये आमचे जे 2 वाघ बसलेले आहेत त्यांना सुद्धा बोलवणार आणि सगळ्यांच्या समोर हे आमचं म्हणणं मांडणार. आमचे जे काही पुरावे आहेत ते बी आम्ही मांडणार. याचं कारण असं आहे, काही काही राजकारणी फार हुशार आहे. ते इकडे एक बोलतील, तिकडे एक बोलतील आणि दोन्हीकडून जे आहे डमरू वाजवायचं काम करतील. ते होता कामा नये. त्यासाठी त्यांना पण विचारा, काय पाहिजे तुम्हाला सांगा, कुणाचं बरोबर आहे, कुणाचं चूक आहे ते सांगा. आणि त्याप्रमाणे जे आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घ्या. मी तुम्हाला एक सांगतो, आमच्या एका सहकार्याने गिरीश महाजनने जो काल जाहीर झाले सगळे सोयरे कोर्टात टिकणारच नाहीये.